तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे मानिनी काकू आणि काव्या दोघीजणी पायऱ्यांवर बसलेलं असतात आणि ती काव्या काकूंना त्या जीवाचा ब्लॉग दाखवत असते. त्यावर जीवा सर्वांना म्हणत असतो, मी जीवा देशमुख आणि मी इथे का आलो आहे तर हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. मी सध्या माझ्या बायकोच्या घराच्या बाहेर उभा आहे. 16 डिसेंबरला जे काही झालं ते मला पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण ते सर्वांनाच माहीत आहे. ती क्लिप एवढी व्हायरल झाली होती, त्यामुळे पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्याच कारणामुळे माझी बायको रुसून मला सोडून इकडे माहेरी आलेली आहे आणि आता मी तिला मनवण्यासाठी इकडे तिच्या माहेरी आलेलो आहे, असं तो सर्वांना त्याची कहाणी सांगत असतो. आणि इकडे पिहू मात्र लगेचच त्या पार्थकडे येते आणि पार्थला देखील तो जीवाचा ब्लॉग दाखवायला लागते. 16 डिसेंबरला आमच्या घरामध्ये जे काही घडलं आहे ते आता घडून गेलं आहे. आमचं लग्नाआधीचं प्रेम असं चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर आलं, पण याच दरम्यान लग्नानंतर आमच्यामध्ये आणखी एक प्रेम फुललं होतं. पण याला मात्र फक्त आमचे घरचे आई बाबा साक्षीदार आहेत. आणि एवढंच काय, तर असं म्हणतात कधी कधी घरातल्या नवरा बायकोंचे भांडण, राग, रुसवे फुगवे एवढं सगळं काही घरामध्ये 4 भिंतीच्या आतच ठेवायला हवं. आणि मी त्यासाठीच इथे आलेलो आहे, माझ्या बायकोला मनवण्यासाठी आणि तिला पुन्हा माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी. आमचं हे जे काही प्रेम फुलण्याआधीच त्यामध्ये मिठाचा खडा पडला होता. आता मी तो तुमच्या साक्षीने काढायचा ठरवला आहे. म्हणूनच मी आता 21 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे. कारण असं म्हणतात 21 दिवस पुरेसे असतात एखाद्याला सवय लागायला किंवा एखादी सवय सोडवायला. त्यामुळे आता मी माझ्या बायकोला इथनं घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि ह्या 21 दिवसांमध्ये मात्र मला तुमची साथ हवी आहे, असं तो त्याच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगत असतो. आणि इकडे मानिनी काकू आणि काव्या ह्या दोघी देखील त्याचा तो ब्लॉग बघत असतात. सर्वच जण त्याचे ब्लॉग बघत असतात. घरामध्ये वसू आत्या आणि रम्या देखील त्याचे ब्लॉग बघत असतात. आणि त्या वसू आत्या म्हणत असतात, आता लवकरच आपण ह्याला कमेंट करायला हवी. त्यावर ती रम्या म्हणत असते, आई उशीर कशाला करतेस, धर लगेचच त्याला कमेंट कर. आणि हो, तू आता फेक अकाउंट क्रिएट करून ह्याला मागे खेचण्याचा प्रयत्न कर. ह्याला वाईट कमेंट करूयात आपण आणि कोणाला कळणार देखील नाही, असा त्यांचा घाणेरडा प्लॅन असतो. आणि इकडे नंदिनी म्हणत असते, स्वतःच्या मनाशीच ती बोलत असते. ती सांगत असते, कधी घातलेला पसारा आवरण्याची सवय मोडण्यासाठी नाही केलं 21 व्रत, आणि हे ह्याच्यासाठी 21 व्रत करतायत. तेव्हा इकडे त्याच्या ऑडियन्सला सांगत असतो, कसं आहे ना, माझ्या चकाचक बाईला आता हा पसारेवाला इथनं नक्कीच घेऊन जाणार. कारण माझी आई म्हणते कधीही घेतलेलं व्रत मोडू नये आणि रुसलेल्या बायकोला कधीही असं रुसलेलं सोडून जाऊ नये. मी माझ्या बायकोला मनवण्यासाठी माझ्या चकाचक बाईला इथनं घेऊन जाण्यासाठी आलो आहे, पण मला यात तुमची साथ हवी आहे, असं तो ब्लॉगमध्ये सांगत असतो. खरं तर मित्रांनो, असं म्हणतात ह्या सोशल मीडियामध्ये आणि प्रेमामध्ये फार ताकद आहे. तर मग काय मित्रांनो, मला तुम्ही सपोर्ट करणार ना? डे 1 इन मोहितेज हाऊस जीवाज. तर मग तुम्ही आता मला असा सपोर्ट करा आणि माझा ब्लॉग नक्की बघा, माझ्यावर प्रेम करा आणि #नंदिनी येना असं कमेंट देखील करा, म्हणजे माझी बायको लवकरच माझ्यासोबत येईल, असं तो सगळ्यांना सांगत असतो. आणि इकडे पार्थला हे ऐकून हसू येतं. पार्थ देखील त्याचा ब्लॉग अगदी मन लावून ऐकत असतो. आणि इकडे रम्या आणि वसू आत्या देखील बघत असतात. आणि इकडे वसू आत्यांनी त्याला फार वाईट कमेंट देखील त्या करत असतात. त्यांनी त्याच्यासाठी एक नवीन अकाउंट क्रिएट देखील केलेलं असतं. आणि इकडे मानिनी काकू आणि काव्या जीवाचं फारच कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, खरंच शाब्बास जीवा. आणि इकडे पिहूसुद्धा त्या पार्थला म्हणत असते, बघ पार्थ दादा, जीवा दादा किती करतो ना नंदिनी वहिनीसाठी. आणि इकडे नंदिनीने त्याचा ब्लॉग बघून ती बाहेर आली असते की आता जीवा काय करत आहे हे पाहण्यासाठी तिच्या गॅलरीमधनं जीवाकडे बघत असते. आणि तेवढ्यातच त्या जीवाची नजर नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला तो हाय करतो. त्यावर ती नंदिनी ती खिडकी आणि पडदे लावून घेते आणि आतमध्ये जाते. आणि तेवढ्यातच तो गुड्डू वॉचमॅन त्या जीवाकडे येतो आणि त्याला म्हणत असतो, भैया तुम्ही तर सोशल मीडियावर फारच टाईट वातावरण केलं आहे, सर्वजण बघा ना, तुम्हाला कमेंट करत आहेत, किती जास्त व्ह्यूज आले आहेत. 1 तासाच्या आतच एवढे मोठे व्ह्यूज तुमच्या
ह्या ब्लॉगला आले आहेत. खरंच खूप भारी भैया, तुम्ही तर फार हुशारच आहेत असं म्हणून तो त्या जीवाचं कौतुक करत असतो आणि जीवा त्याला म्हणतो, खरंच मला तर वाटलंच नव्हतं एवढे मोठे मला ह्यातनं व्ह्यूज येतील. आता नक्कीच माझी नंदिनी माझ्यासोबत येईल, मला याची फार मदत होईल असं तो त्या गुड्डू वॉचमॅनला सांगत असतो. इकडे तो गुड्डू भैया त्या जीवाला सांगत असतो, जीवा दादा तुमच्या ब्लॉगने अख्ख्या पब्लिकला झणझणून टाकलं आहे. त्यावर जीवा म्हणतो, तू हे काय बोलत आहे, झणझणून म्हणजे काय? त्यावर तो म्हणतो, बघा तर तुम्ही आधी. त्यानंतर जीवा हे सगळं त्याचं ब्लॉग पाहून आणि त्यावर आलेल्या सगळे चॅनलला आलेल्या लाईक्स पाहून तो फारच भारावून जातो. त्याला वाटत असतं आता नंदिनी त्याच्यासोबत घरी येण्यासाठी त्याला मदत होईल आणि इकडे तो म्हणत असतो, जीवागिरी जिंदाबाद असं तो जोराजोरात म्हणत असतो आणि तो गुड्डू वॉचमॅन देखील तसंच म्हणत असतो. आणि इकडे गुड्डू भैया त्याला म्हणत असतो, भैयाजी जरा कमेंट तर वाचा. त्यानंतर तो गुड्डू त्याच्या हातातनं फोन घेतो आणि तो जीवा त्याला म्हणतो, तुला इंग्लिश वाचता येतं का? त्यावर तो म्हणतो, नाही माझा जरा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. त्यावर जीवा म्हणतो, अरे मग मोबाईल काय हातामध्ये घेतोस? आणि इकडे मी वाचतो. आणि त्यानंतर तो फार कमेंट्स वाचून जोरजोरात हसायला लागतो आणि इकडे नंदिनीची आई नंदिनीकडे आलेली असते आणि त्या काकू तिला म्हणत असतात, तर नंदिनी तिच्या आईला म्हणत असते, आई मला तू आता प्लीज जीवाचा व्हिडिओ दाखवू नकोस, मला काही इंटरेस्ट नाही आहे त्यांचा व्हिडिओ पाहण्यामध्ये. त्यावर तिची आई तिला म्हणते, अगं मी तुला काय म्हणत आहे ते तरी ऐकून घे. त्यावर ती म्हणते, मला काही एक ऐकायचं नाही आहे आणि तू प्लीज, बाबा झोपले आहेत, बाबांना जर हे कळालं ना तर बाबा तर फारच चिडतील, तू देखील बाबांना ह्या व्हिडिओबद्दल काही सांगू नकोस. त्यावर तिची आई म्हणते, नंदिनी तू किती जरी लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी देखील तुझ्या डोळ्यांमध्ये किती जीवाबद्दल काळजी आहे हे सगळं मला कळतं, कारण तुझ्या डोळ्यांमध्ये त्याच्यावरचं प्रेम दिसत आहे अजूनही. आणि इकडे ती म्हणत असते, खरं तर मी तुला तो व्हिडिओ जीवाचा व्हिडिओ नाही तर इकडे आरुषीच्या पांढरे ससे तिच्या कॉलेजमध्ये होते तर तिनं त्याचा व्हिडिओ पाठवला होता, तोच व्हिडिओ दाखवण्यासाठी मी आले होते. पण तुझं काय गं, तुला तर जीवाचा राग आला होता ना, मग तू त्याचा व्हिडिओ कसा पाहतेस? असं तिची आई त्या नंदिनीला म्हणते. आणि इकडे मानिनी काकू आणि काव्याने तो ब्लॉग बघून त्या जीवाला कॉल केलेला असतो आणि त्या काकू त्याला विचारत आहात की अरे तू कुठे आहेस आणि कसा आहेस, तू आतमध्ये तरी तुला घेतलं आहे की नाही? त्यावर तो म्हणतो, नाही आई. त्यावर त्या काकू म्हणतात, अरे मग तू आता कुठे झोपशील? त्यावर तो त्यांना सांगत असतो, मी काय माझ्या रिक्षामध्ये झोपेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यावर काकू त्याला ओरडतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावर त्या म्हणत असतात, अरे तू कसा झोपणार रिक्षामध्ये, केवढी थंडी आहे, तुला मच्छर देखील चावतील आणि तुला सवय नाही आहे आणि तू देशमुखांचा मुलगा आहेस आणि देशमुखांचा मुलगा असून हे असं रिक्षामध्ये तुला शोभतं का? त्यावर त्या म्हणत असतात काव्याला, खरंच नंदिनीचं जरा अति होतंय असं वाटत नाही का? त्याला तिने आतमध्ये घ्यायचं ना, निदान रात्री झोपण्यापुरतं तरी आतमध्ये येऊ द्यायचं. खरंच मला तर बाई फार काळजी वाटत आहे. त्यावर जीवा त्याच्या आईला समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो, आई तू माझी बिलकुलही काळजी करू नको, मला काहीही होणार नाही आणि मला मच्छरही चावणार नाहीत. रिक्षा तसा झोपायला कम्फर्टेबल असतो आणि तुझ्यासाठी जे बाबांनी जे केलं होतं, ज्या वेळेस मानिनी देशमुख रुसून माहेरी गेल्या होत्या त्यावेळेस बाबांनी तर चक्क वॉचमॅनच्या केबिनमध्ये वॉचमॅन म्हणून राहिले होते, त्यापुढे तर हे काहीच नाही आहे. आणि तो म्हणत असतो, आई माझा एक रिक्षावाला मित्र आहे, तो 1 महिन्यासाठी गावी गेला होता म्हणून मी त्याचा रिक्षा 10-15 दिवस आणला आहे आणि खरं तर माझ्या आणि नंदिनीच्या लव्ह स्टोरीमध्ये रिक्षाला एक वेगळंच महत्त्व आहे, तुला नाही कळणार आई, असं जीवा त्याच्या आईला सांगत असतो. आणि इकडे तो जीवा त्या काकूंना म्हणजेच मानिनी काकूंना सांगत असतो, आई असं नाही आहे, नंदिनीला माझी काळजी आहे. त्यावर जीवा त्या काकूंना म्हणतो, आई तू नको ग एवढी काळजी करू, सगळं काही नीट होईल आणि तू जसा विचार करतेस तसं काही होणार नाही आणि मी माझी काळजी देखील घेईल. त्यावर मानिनी काकू त्याला म्हणतात, ठीक आहे कर तुला हवं ते आणि बेस्ट ऑफ लक. त्यानंतर त्या फोन ठेवतात आणि इकडे
काव्या त्यांना म्हणते, बघा काकू, मला माहीत आहे जीवा नक्कीच नंदिनी ताईला पुन्हा मिळवेन, माझी खात्री आहे, असं काव्या त्या मानिनी काकूंना सांगत असते. त्यावर मानिनी काकू म्हणत असतात, हो बाई, तू म्हणतेस अगदी तसंच हो, तुझ्या तोंडामध्ये दही साखर पडो, तू जे म्हणत आहेस ते नक्कीच लवकरात लवकर व्हावं, म्हणजे कसं लोकांची तोंडेही गप्प होतात आणि माझ्या दोन्ही पोरी माझ्या डोळ्यासमोर पुन्हा आधीसारखे माझ्या लेकरांचे संसार पुन्हा नीट सुरू होतील, असं ती मानिनी काकू काव्याला म्हणत असते. तर ती काव्या मानिनी काकूंना सांगत असते, काकू आता बघाच तुम्ही जीवा कसं नंदिनी ताईला आणि मी पार्थ देशमुखांना पुन्हा मिळवते ते. त्यावर काकू म्हणतात, हो बाई, माझी खात्री आहे नक्की असंच होईल. त्यावर ती काव्या म्हणते, आता तुम्ही उगाच डोळ्यामध्ये पाणी आणू नका बरं, आणि जीवाची काळजी तर बिलकुलही करू नका, असं काव्या त्या मानिनी काकूला समजावून सांगते. आणि इकडे नंदिनीची आई नंदिनीला म्हणत असते, अगं आता हा भात कोणासाठी तू केला आहेस? आपल्या घरामध्ये तर सर्वांची जेवणं झालेली आहेत. त्यानंतर ती नंदिनी वरण भात प्लेटामध्ये काढते आणि झाकून ठेवून आईकडे देते आणि आईला म्हणत असते, हा जीवासाठी आहे, कारण त्यांनी खाल्लं नाही आहे काहीच आणि त्यांना म्हणू नकोस, हा मी केला आहे वरण भात त्यांच्यासाठी. आणि त्यावर त्या काकू म्हणतात, हो ठीक आहे, मी असंच म्हणेन, पण मला कळत आहे तुझा जरी राग असला जीवावर तरी देखील प्रेम मात्र आणखीनही तेवढंच आहे. तुझं हे प्रेम मला स्पष्टपणे तुझ्या डोळ्यामध्ये दिसत आहे नंदिनी. त्यावर त्या काकू जातात आणि म्हणतात, बरं ठीक आहे, मी जाते, पण काही तुझ्या नवऱ्याला त्याच्या बायकोचा मेसेज द्यायचा आहे का? त्यावर नंदिनी म्हणते, नाही आई, असं काही नाही आहे तुझा. आणि तेवढ्यातच ती नंदिनी तिथे त्यांच्या गेटमध्ये येते आणि म्हणत असते, आई, खरं तर त्यांना असं सांग की भात फार गरम आहे, वचकन ते भातामध्ये हात घालतील, उगाच त्यांचा हात भाजेन, असं नंदिनीला ती मानिनी काकूला नंदिनी सांगत असते. त्यावर ती नंदिनीची आई तिला म्हणत असते, केवढी काळजी करशील तू स्वतःच्या नवऱ्याची. त्यानंतर इकडे तो पार्थ व्हिडिओबद्दलच बोलण्यासाठी मानिनी काकूंकडे गेला असताना त्याने सर्व काव्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर तो मानिनी काकूकडे न जाता स्वतःच्या रूममध्ये येतो आणि काव्या जे काही बोलली त्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आणि तेवढ्यातच त्याचं अंतर्मन त्याला बोलतं आणि त्याला म्हणत असतं, काय रे, हे काय आठवतंय का? हे बघ, ही क्रीम आहे तुझ्या मांजरीची आणि मी आता लावत आहे. तुझी मांजर ही क्रीम लावून किती गोड दिसते, तुला माहिती आहे का? असं त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं. पार्थच्या हातामध्ये त्या काव्याचं स्केच असतं आणि ते स्केच पाहून त्याला आठवतं, काव्या त्याला म्हणालेली असते, ह्या काव्यापेक्षा तुमची ही हातामधली 2.0 काव्या सगळ्यात छान आहे, क्यूट आहे. त्यावरनं तो म्हणत असतो, त्याचं अंतर्मन त्याला म्हणत असतं, खरं तर आधीचा पार्थ देशमुख वेगळा होता आणि आत्ताचा पार्थ देशमुख हा वेगळा आहे. त्यावर त्याचं मन त्याला म्हणतं, मग आधीची काव्या देखील वेगळी होती, आत्ताची काव्या ही वेगळी आहे. आधीची काव्या सतत तुझ्यावर चिडचिड करायची, पण आत्ताची काव्या मात्र तुझ्यावर प्रेम करत आहे, तुझ्यासाठी झगडत आहे, तुला मनवण्याचा प्रयत्न करत आहे. आधीची काव्या वेगळी होती, जसं की नंदिनीचं आणि तुझं नातं होतं, अगदी तसंच आता जीवाचं आणि काव्याचं देखील नातं आहे, मैत्रीचं आणि दिराचं, बस या पलीकडे काहीही नाही. आधी कसं तुझे एफर्ट्स काव्यापर्यंत पोहोचत नव्हते आणि आत्ता एक्झॅक्टली काव्याचे देखील एफर्ट्स तुझ्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. त्यावर तो म्हणतो, विषय तो नाही आहे. त्यावर तो म्हणतो, प्रश्न तो नाहीच आहे, मग कोणता प्रश्न आहे? तसं नाही आहे. त्यावर तो म्हणतो, मी सध्या स्वतःवरच रागवलेलो आहे, काव्यावर नाही, दुखावलो गेलो आहे. त्यावर तो म्हणतो, का त्यांनी तुला त्यांचा भूतकाळ तुला सांगितला नाही यामुळे का? पण नीट विचार कर, त्यांनी तर वेळोवेळी त्यांचा भूतकाळ तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तुलाच तो ऐकायचा नव्हता, मग आता दुखावण्याचा काय विषय आहे, असं त्याचं अंतर्मन त्याला बोलत. त्यावेळेसही काव्याला तुझ्याबरोबरचं नातं हवं होतं आणि आत्ताही हवंच आहे, असं त्याचं मन त्याला विचार करायला भाग पाडतं. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.